Hello students, welcome back to Mr. Professor. This is lecture number 4 on AMP, Atomic and Molecular Physics च्या या लेक्चर सिरीज मध्ये हे आहे लेक्चर नंबर 4. बघा, लास्ट 3 लेक्चर पासून आपण टॉपिक डिस्कस करत आलो तो म्हणजे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल या टॉपिक मध्ये आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय असतं, बोहर्सने त्याचं ॲटॉमिक मॉडेल मांडण्यासाठी जे काही पॉस्टुलेट्स सांगितलेले होते ते पॉस्टुलेट्स डिस्कस केले. त्यानंतर सोबतच त्या तिन्ही पॉस्टुलेट्सचे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन्स कसे असतात, त्या 3 मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशनचा यूज करून मग आपण काय केलं, हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या nth ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत असेल, समजा हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर असं होतं की सेंटरला न्यूक्लियस आणि त्याच्याभोवती डिफरंट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व करत असते. जर या न्यूक्लियस पासून या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स किंवा इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियस पासून nth ऑर्बिट मध्ये जर रिव्हॉल्व करत असेल तर ते nth ऑर्बिट मध्ये त्याची रेडियस काय असेल, ते nth ऑर्बिट मध्ये त्याची व्हेलॉसिटी काय असेल, ते nth ऑर्बिट मध्ये त्याची एनर्जी काय असेल, nth ऑर्बिट मध्ये त्याला कंप्लीटली रिव्हॉल्व करण्यासाठी लागणारा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी या सर्व क्वांटिटीचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं होतं बाय युजिंग बोहर्सचे 3 पॉस्टुलेट्स. त्यानंतर आपण एक स्पेशल केस कन्सिडर केली होती की डिस्कस केली होती, ती म्हणजे पोझिस्ट्रोनियम ॲटम. पोझिस्ट्रोनियम ॲटम यामध्ये आपल्याला असं दिसलं होतं की पोझिस्ट्रोनियम ॲटमची जी nth ऑर्बिट मधली रेडियस आहे याला आपण En प्राइम म्हटलं होतं, ती हायड्रोजन ॲटमच्या nth ऑर्बिट मध्ये असणाऱ्या रेडियसच्या काय मिळाली होती, आपल्याला हाफ मिळाली होती. हा फॉर्म्युला पण आपण लास्ट लेक्चर मध्ये डिराईव्ह केलेला होता. त्यानंतर आता या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, तर पोझिस्ट्रोनियम ॲटम सारखाच एक निऑनिक ॲटम आहे. बघा, एक निऑनिक ॲटम आहे. कुठला? निऑनिक. निऑनिक ॲटम. आता निऑनिक ॲटम म्हणजे काय? पोझिस्ट्रोनियम ॲटम मध्ये आपण काय बघितलं की पोझिस्ट्रोनियम ॲटम मध्ये आपण जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे कुठे, अराउंड द न्यूक्लियस इन अन हायड्रोजन ॲटम, तो आपण पोझिस्ट्रॉन पार्टिकलनं एक चार्ज पार्टिकल जो की काय आहे, इलेक्ट्रॉन या निगेटिव्ह चार्ज पार्टिकलचा अँटी पार्टिकल आहे त्याने रिप्लेस केला होता. आणि त्या पोझिस्ट्रोनियम ॲटम जो पोझिस्ट्रोनियम आहे, पोझिस्ट्रॉन आहे चार्ज पार्टिकल जो हायड्रोजन ॲटमच्या nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत आहे त्याच्या करस्पॉन्डिंग एनर्जी कॅल्क्युलेट केली होती. तर सिमिलर एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे या म्युओनिक ॲटम. तर म्युओनिक ॲटम म्हणजे काय बघा, तर हा असतो दिस इज अन हायड्रोजन ॲटम इन विच, ज्याच्यामध्ये अ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन कुठे, अराउंड न्यूक्लियस, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अराउंड न्यूक्लियस is replaced by muon atom, is replaced by muon particle, is replaced by muon particle. muon ज्याला आपण म्यू ने डिनोट करतो, muon particle. म्हणजे आता तुम्हाला म्युओनिक ॲटम म्हणजे काय ही आयडिया क्लिअर झाली असेल या डेफिनेशन वरून. आता म्युऑन जो ॲटम आहे किंवा म्युऑन जो पार्टिकल आहे, त्या म्युऑन पार्टिकलचं मास रिलेटेड विथ मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं बघा. म्युऑन जो ॲटम आहे त्या म्युऑन जो पार्टिकल आहे त्या म्युऑन पार्टिकलचं मास रिलेटेड विथ मास ऑफ इलेक्ट्रॉन हे असतं 105 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. 105 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. मग जर आपण हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर रिकन्स्ट्रक्ट केलं युजिंग म्युऑनिक कन्सेप्ट किंवा म्युऑन ॲज अ रिव्हॉल्विंग पार्टिकल, तर हा बघा हायड्रोजन ॲटम मध्ये हा न्यूक्लियसला असतो प्रोटॉन, ज्या प्रोटॉनचं मास असतं 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. याला इकडे आपण व्यवस्थित लिहू. न्यूक्लियस मध्ये असतो प्रोटॉन, न्यूक्लियस मध्ये हा हे बघा प्रोटॉन, आणि या ऑर्बिट मध्ये इथे रिव्हॉल्व करत आहे तो आहे म्युऑन. P stands for प्रोटॉन. आता ही झाली 2 मास पार्टिकल सिस्टीम्स.
न्यूक्लियसचं मास 1 आणि म्युऑनचं मास 1, म्हणजे या सिस्टीमचं जे काही रिड्यूस मास आहे, रिड्यूस मास कशाने डिनोट करायचं, म्युऑनिक ॲटमचं म्यू त्याला सफिक्स म्यू. इथे असेल बघा मास ऑफ प्रोटॉन इंटू मास ऑफ म्युऑनिक पार्टिकल डिवायडेड बाय मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ म्युऑनिक पार्टिकल. आता आपल्याकडे रिलेशन्स आहेत कशा कशाचे, एक म्युऑनिक ॲटमचं मास रिलेटेड विथ मास ऑफ इलेक्ट्रॉन, म्युऑनिक ॲटमचं मास रिलेटेड विथ मास ऑफ इलेक्ट्रॉन जे असतं 105 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, आणि प्रोटॉनचं मास असतं 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काय करायची, या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. बघा इम्प्लाइज रिड्यूस मास काय मिळेल तुम्हाला, म्युऑनिक ॲटमचं 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू 105 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन प्लस 105 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. जर तुम्ही या एक्सप्रेशनला सॉल्व केलं मॅथमॅटिकली तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल 186 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, 186 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय, जर तुम्ही म्युऑनिक ॲटमची nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या म्युऑन पार्टिकलची रेडियस कॅल्क्युलेट केली, आर्यन कुठल्या ॲटमची, म्युऑनिक ॲटमची, तर ती तुम्हाला मिळेल आर्यन रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन nth ऑर्बिट ऑफ एन हायड्रोजन ॲटम्स डिवायडेड बाय 186 अँगस्ट्रॉम. याला 186 ने डिवाइड का केलं, कारण हायड्रोजन ॲटम मध्ये जे मास असतं ते असतं सिम्पली मास ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा मास जर आपण या म्युऑनच्या मासने रिप्लेस केलं तर तुम्हाला हे रिलेशन मिळेल, आणि हे रिलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही काय करायचं, याला व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. हे वाला रिलेशन सोबतच एनर्जी nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या म्युऑनिक पार्टिकलची एनर्जी ही मिळेल तुम्हाला हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या nth ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीची व्हॅल्यू टाइम्स 186 इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय आहे, तर युनिट आहे कशाचं, एनर्जीचं. इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय आहे, एनर्जीचं युनिट आहे. दोन क्वांटिटी काय करायचे तुम्ही लिहून घ्यायचे, हे दोन स्टँडर्ड रिझल्ट आहे रिलेटेड विथ म्युऑनिक ॲटम. म्युऑनिक ॲटम. त्यानंतर बघा आणखी काही नोट पॉइंट्स आहेत, जे नोट पॉइंट्स म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी असतीलच लिहिलेले, बट तुम्ही परत इथे लिहून घ्यायचे आहेत. ते नोट पॉइंट म्हणजे कुठले, की हायड्रोजन ॲटम मध्ये nth ऑर्बिट मध्ये किंवा हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम्स मध्ये nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी रेडियस असते ती रेडियस प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर डिवायडेड बाय नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन या रेशोला काय असते, प्रपोर्शनल असते. याला द्यायचं 1 नंबर. 2 नंबरला nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम मध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे त्याची जी एनर्जी असते nth ऑर्बिट मध्ये ती मास ऑफ इलेक्ट्रॉन झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअरला प्रोपोर्शनल असते. त्यानंतर 3 नंबरला व्हेलॉसिटी nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या हायड्रोजन ॲटम और हायड्रोजन लाइक ॲटम मध्ये nth ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी झेड अपॉन एन ला प्रोपोर्शनल असते. हे 3 रिलेशन काय करायचे तुम्ही परत एकदा नोट करून घ्यायचे आहे. आता आपण काय करणार आहोत, डिस्कस हायड्रोजन स्पेक्ट्रम. नेक्स्ट टॉपिक आहे, त्याचं हेडिंग टाका हायड्रोजन स्पेक्ट्रम. हायड्रोजन स्पेक्ट्रम. हायड्रोजन स्पेक्ट्रम बघा. आता बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आपण पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये बघितलं. मेन प्रश्न म्हणजे काय होता माहिती आहे का, की बोहर्स ॲटॉमिक मॉडेल नेमकं इन्व्हेंट कशासाठी केलं होतं. तर त्यावेळेस करंट सिच्युएशनमध्ये बोहर्स ॲटॉमिक मॉडेलच्या अगोदरपर्यंत 2-3 मॉडेल होते ज्यांचे नावं बघितली होती, फक्त डिटेल त्यांची बघितली नव्हती. तर ते सर्वच्या सर्व मॉडेल्स फेल्स कुठे ठरले होते, तर हायड्रोजन ॲटमचा जो स्पेक्ट्रा त्यावेळेस अवेलेबल झाला होता, हायड्रोजन ॲटमचा जो स्पेक्ट्रम
त्यावेळी सायंटिस्ट लोक रिसर्च करत असताना त्यांना दिसला होता की हायड्रोजन ॲटम मध्ये डिफरंट प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या करस्पॉन्डिंग जे एनर्जी ट्रान्झिशन्स असतात, त्या डिफरंट एनर्जी ट्रान्झिशन्स मधून तुम्हाला डिफरंट कलरचा लाईट इमिट होताना दिसतोय. डिफरंट लाईट, काही लाईट असतो तो अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये असतो, काही लाईट असतो जो व्हिजिबल रिजन मध्ये असतो, काही लाईट असतो तो इन्फ्रारेड रिजन मध्ये असतो, वगैरे वगैरे. डिफरंट स्पेक्ट्रास ऑब्झर्व झाले ॲट डिफरंट टेम्परेचर आणि डिफरंट एनर्जीज ऑफ इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटमच्या डिफरंट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत होता तो. तर त्या हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रा एक्सप्लेन करण्यासाठी बाकी सर्व मॉडेल फेल्स ठरल्यामुळे हायड्रोजन जो बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आहे, तो बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय झाला तर थोड्याफार प्रमाणात ते एक्सप्लेन करण्यासाठी सक्सेसफुल ठरला होता. म्हणून बोहर्स ॲटॉमिक मॉडेलला आपण जरासं मोस्ट सक्सेसफुल मॉडेल सुद्धा म्हणतात. कशाच्या अगोदरचं, व्हेक्टर ॲटम मॉडेलच्या अगोदरचं मोस्ट सक्सेसफुल मॉडेल होता तुमचा बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. तर हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये काय असतात, काय गोष्टी डिस्कस करायच्या, हायड्रोजन स्पेक्ट्रा कसा दिसतो, याच्या अगोदर तुम्ही हायड्रोजन स्पेक्ट्रम रिलेटेड 2-3 पॉईंट लिहून घ्या. त्यानंतर आपण हायड्रोजन स्पेक्ट्रा बघू आणि त्या हायड्रोजनच्या स्पेक्ट्राला एक्सप्लेन करण्यासाठी बोहर्सने कुठली थिअरी मांडली आणि बोहर्सचं काय कॉन्ट्रीब्युशन होतं ते आपण बघू. तर हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये लिहा the hydrogen spectrum किंवा the spectrum of hydrogen atom, the spectrum of hydrogen atom, the spectrum of hydrogen atom is line spectra. हायड्रोजन ॲटमचा जो स्पेक्ट्रम आहे तो काय आहे, लाईन स्पेक्ट्रम. आता लाईन स्पेक्ट्रम कसा असतो आपण बघू हायड्रोजन ॲटमचा कसा आहे. तर फर्स्ट पॉईंट लिहा हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम इज लाईन स्पेक्ट्रम. त्यानंतर द स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम इज बेस्ड ऑन द principle of quantization of energy. क्वांटायझेशन किंवा यालाच म्हणू शकतो आपण डिस्क्रीट क्वांटायझेशन और डिस्क्रीट फॉर्म ऑफ एनर्जी. त्यानंतर खाली लिहा द स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम इज given below. The spectrum of hydrogen atom is given. तुम्ही काय करायचं, याला पॉज करून लिहून घ्यायचं आहे. आता हायड्रोजन ॲटम जो स्पेक्ट्रम आहे तो स्पेक्ट्रम मी ऑलरेडी काढलेला आहे, तुम्हाला दाखवतो तो. त्यामध्ये काय करू आपण मग डिफरंट टर्मिनॉलॉजीज बघू काय आहेत काय. तर बघा हा आहे तुमचा हायड्रोजन ॲटमचा लाईन स्पेक्ट्रम. लाईन स्पेक्ट्रम आहे हायड्रोजन ॲटमचा. तर बघा यामध्ये तुम्हाला दिसतंय ही जी आहे n=1 च्या करस्पॉन्डिंग एनर्जी लेवल आहे. n=1 च्या करस्पॉन्डिंग एक लेवल आहे ज्याची एनर्जी आहे E1. n=2 च्या करस्पॉन्डिंग एक लेवल आहे ज्याची एनर्जी आहे E2. सिमिलरली 3 च्या करस्पॉन्डिंग, 4 च्या करस्पॉन्डिंग, 5, 6 आणि ही एक लास्टला आहे जी n=∞ च्या करस्पॉन्डिंग आहे. आणि प्रत्येक एका लेवलच्या करस्पॉन्डिंग जी काही एनर्जी आहे ती एनर्जी राईट हँड साईडला मेन्शन केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथं काही सिरीजच्या नावं दिली आहेत. एक लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पास्चन सिरीज, ब्रॅकेट आणि फन, अशा 5 सिरीज दिल्या. याच्यापेक्षा अधिक आणखी सिरीज असतात. आता ऍक्च्युअल मध्ये या सिरीज कशा आहेत आणि हे ओपन ट्रान्झिशन्स काय सांगतात. सगळ्यात पहिलं आपण बोलूया लायमन सिरीज बद्दल. बघा तुम्ही लायमन सिरीज मध्ये जर बघितलेलं असेल तर तुम्हाला दिसत असेल की स्टार्टिंग प्रत्येक लायमन सिरीज मध्ये जे काही ॲरो दिसतोय, हेडेड ॲरो काय डिनोट करतो, इलेक्ट्रॉन जो आहे तो फर्स्ट इलेक्ट्रॉन एक E2 लेवलवरून E1 लेवलवर जंप करेल किंवा E3 लेवलवरून E1 लेवलवर जंप करेल, E4 वरून E1 वर, E5 वरून E1 वर, किंवा इन्फिनिटी एनर्जी असणारा इलेक्ट्रॉन हा E1 या फर्स्ट एनर्जी लेवलवर जर का जंप करत असेल, म्हणजे त्याचं ट्रान्झिशन करत असेल हायड्रोजन ॲटम मध्ये, तर त्यापासून जो काही लाईट इमिट होईल, जो काही फोटॉन इमिट होईल, तर तो फोटॉन लाईज करंट इन अल्ट्राव्हायोलेट रिजन. कुठल्या? UV रिजन, अल्ट्रा व्हायोलेट.
आणि तो जो स्पेक्ट्रा हायड्रोजन ॲटम प्रोड्यूस करेल तो स्पेक्ट्रा लायमन सिरीज स्पेक्ट्रममध्ये जाईल. कुठल्या सिरीजमध्ये? लायमन सिरीजमध्ये. सिमिलरली जर का इलेक्ट्रॉन अप्पर एनर्जी लेवल म्हणजे n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 5, 6 अप टू सो ऑन इन्फिनिटी या हायर एनर्जीज वरून जर का n इज इक्वल टू 2 या लोअर एनर्जी लेवलवर जर ट्रान्झिशन करत असेल तर जो स्पेक्ट्रा प्रोड्यूस होतो तो स्पेक्ट्रा त्याला म्हणायचा बाल्मर सिरीज स्पेक्ट्रा आणि तो व्हिजिबल रिजन मध्ये लाईज करतो. कुठल्या? व्हिजिबल रिजन. कुठला स्पेक्ट्रम? बाल्मर सिरीज वाला. त्यानंतर जर का हायर एनर्जी लेवल्स वरून म्हणजे n इज इक्वल टू 4, n इज इक्वल टू 5, 6, 7 अप टू इन्फिनिटी या लेवलवरून जर का ट्रान्झिशन होत असेल इलेक्ट्रॉनचं ऑन एनर्जी n इज इक्वल टू 3 तर जो स्पेक्ट्रम प्रोड्यूस होतो तो स्पेक्ट्रम लाईज करतो इन इन्फ्रारेड रिजन. इन इन्फ्रारेड रिजन आणि त्याला म्हणायचं फर्स्ट सिरीज. सिमिलरली n इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू 6 अप टू सो ऑन n इज इक्वल टू इन्फिनिटी वरून n इज इक्वल टू 4 वर जर ट्रान्झिशन होत असेल तर तो स्पेक्ट्रा फार आय आर रिजन मध्ये लाईज करतो. फार आय आर आणि त्याला म्हणायचं ब्रॅकेट स्पेक्ट्रम, ब्रॅकेट सिरीज. सिमिलरली n इज इक्वल टू 5 वर जर ट्रान्झिशन असेल तर पीपल सिरीज. तुम्ही याला व्हिडिओला व्यवस्थित पॉज करून काय करायचं आहे पूर्ण स्पेक्ट्रम काढून घ्यायचं आहे. आता आपण काय करू या स्पेक्ट्रम मध्ये असणाऱ्या प्रत्येक एक सिरीज व्यवस्थित बघू. त्यामध्ये काय सांगतं आणि बोहरचं जे थर्ड पॉस्ट्युलेट होतं की हायड्रोजन ॲटम मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट वरून लोअर ऑर्बिट मध्ये ट्रान्झिशन करत असतो त्यावेळेस काय होतो तो फोटॉन इमिट होतो. तर त्या कन्सेप्टचा यूज करून आपण काय करू की या प्रत्येक ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथची व्हॅल्यू किती आहे हे काय करू कॅल्क्युलेट करू. आणि यामध्ये बघा एक सिरीज लिमिट असतं. कुठलं? सिरीज लिमिट. सिरीज लिमिट म्हणजे काय तर जेव्हा इलेक्ट्रॉन इन n इज इक्वल टू इन्फिनिटी या प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या ज्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी आहे ई इन्फिनिटी या लेवलवरून ज्यावेळेस रिस्पेक्टिव्ह लेवल्सवर ट्रान्झिशन करत असतो लायमनमध्ये 1 वर, ब्रॅकेट बाल्मरमध्ये 2 वर, पास्टनमध्ये 3 वर, पी फंड ब्रॅकेट पी फंड यामध्ये 4 आणि 5 वर. तर जे इन्फिनिटीवरून ट्रान्झिशन होत असतं त्याला म्हणायचं सिरीज लिमिट. सिरीज लिमिट. आणि जे n इज इक्वल टू 1 जर लायमन सिरीज बद्दल जर आपण बोललो तर n इज इक्वल टू 1 लायमन सिरीजचं काय आहे? लोअर एनर्जी स्टेट आहे आणि त्याच्या जस्ट अपोज कोणती स्टेट आहे? n इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू 2 वरून n इज इक्वल टू 1 स्टेटवर जे ट्रान्झिशन होत असेल तर त्याला काय म्हणायचं? फर्स्ट लाईन ऑफ द लायमन सिरीज. सिमिलरली सेकंड लाईन, सिमिलरली थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन. आणि लास्टची जी लाईन इन्फिनिटी वरून त्याला म्हणायचं सिरीज लिमिट. सिरीज लिमिटच्या करस्पॉन्डिंग जी वेव्हलेंथ असते ती काय असते? सर्वात शॉर्टेस्ट वेव्हलेंथ असते. सिरीज लिमिटच्या करस्पॉन्डिंग असते सर्वात शॉर्टेस्ट. आपण आता काय करू प्रत्येक एक सिरीज बघू. त्या अगोदर आपण काय करू थर्ड जो पॉस्ट्युलेट आहे बोहरचा तर थर्ड पॉस्ट्युलेटचा यूज करून या प्रत्येक एनर्जी ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथचा फॉर्म्युला डिराईव्ह करू ज्यामध्ये तुम्हाला रेडबर्ग कॉन्स्टंटचा कन्सेप्ट काय होतो ते अराईज होतो आणि तो रेडबर्ग कॉन्स्टंट आपण काय करू कॅल्क्युलेट करू कशा पद्धतीने काढतात तर ते. तर बघा इथे लिहा खाली आता तो स्पेक्ट्रा काढल्यानंतर की अकॉर्डिंग टू बोहर्स पॉस्ट्युलेट. आता इथे मी फर्स्ट सेकंड थर्ड मेन्शन नाही केलं. तुम्ही ज्या बुकमध्ये फर्स्ट वाचत असेल तर फर्स्ट, सेकंड असेल तर सेकंड, थर्ड असेल तर थर्ड. म्हणजेच काय अकॉर्डिंग टू बोहर्स पॉस्ट्युलेट काय सांगितलं बोहर्स पॉस्ट्युलेट्स की डेल्टा ई म्हणजे काय तर एनर्जी डिफरन्स आहे इनिशियल स्टेट मायनस फायनल स्टेट. जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतो तेव्हा काय करतो तो एच प्लँक्स कॉन्स्टंट आणि न्यू या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन इमिट करतो. यामध्ये न्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी. न्यू काय आहे? फ्रिक्वेन्सी आणि एच आहे प्लँक्स कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंट न्यू आहे प्लँक्स कॉन्स्टंट. आणि एक रिलेशन असतं बघा तुम्हाला माहिती असेल न्यू इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. ज्यामध्ये सी असतो स्पीड ऑफ लाईट आणि लॅम्बडा असते फ्रिक्वेन्सी. आणि आपलं अल्टिमेट एम काय आहे तर आपल्याला प्रत्येक ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग काय काढायची आहे? वेव्हलेंथ काढायची आहे. आपण काय करू हा जो फॉर्म्युला आहे तो वेव्हलेंथच्या टर्ममध्ये लिहू. बघा काय इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी इज इक्वल टू एच. न्यूला लिहायचं सी अपॉन लॅम्बडा. आपल्याला काय काढायचं आहे? लॅम्बडा काढायचा आहे किंवा 1 अपॉन लॅम्बडा काढायचा आहे. तर एच सी जो आहे एच सी काय करायचं आहे? डिवायडेशनला पाठवायचं आहे. एच सी डिवायडेशनला सेंड करायचं आहे. तर इथे बघा इथे काय मिळेल तुम्हाला 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू ई आय मायनस ई एफ अपॉन एच सी.
आता ई आय आणि ई एफ एनर्जीचं हायड्रोजन ॲटममध्ये जी एनर्जी असते ते एनर्जीचा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला होता. काय होता तो फॉर्म्युला? एनर्जी nth ऑर्बिटमधल्या एनर्जीचा फॉर्म्युला होता En इज इक्वल टू मास m z स्क्वेअर e ची पॉवर 4 mz स्क्वेअर e ची पॉवर mz स्क्वेअर e स्क्वेअर होता. mz स्क्वेअर e स्क्वेअर mz स्क्वेअर e स्क्वेअर डिवाइडेड बाय 8 पाय स्क्वेअर h स्क्वेअर h स्क्वेअर 8 पाय स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन 0 स्क्वेअर इंटू en स्क्वेअर. हे एनर्जीचं डेरिव्हेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. यामध्ये काय करायचं आहे? ith स्टेटच्या करस्पॉन्डिंग ni लिहायचं आहे, f स्टेटच्या करस्पॉन्डिंग इनिशियल स्टेटच्या करस्पॉन्डिंग ni आणि फायनल स्टेटच्या करस्पॉन्डिंग nf. आणि हा फॉर्म्युला काय करायचा आहे? परत रिराईट करायचा आहे. तो काय करायचा आहे? परत रिराईट करायचा आहे. तर तो काय मिळेल आपल्याला बघा, 1/λ इज इक्वल टू m e स्क्वेअर. हायड्रोजन ॲटमसाठी z ची व्हॅल्यू 1 घ्यायची फॉर हायड्रोजन. z इज इक्वल टू 1. तर तुम्हाला मिळेल हा m e स्क्वेअर अपॉन 8 पाय स्क्वेअर h स्क्वेअर इप्सिलॉन 0 स्क्वेअर. अच्छा, एनर्जीमध्ये निगेटिव्ह साईन असतं. एनर्जीवाल्या फॉर्म्युल्यामध्ये निगेटिव्ह साईन आहे म्हणून 1 अपॉन इनिशियल स्टेट मायनस 1 अपॉन इनिशियल स्टेट स्क्वेअर मायनस फायनल स्टेट स्क्वेअर. फायनल स्टेट स्क्वेअर हा मायनस मायनसनं मल्टिप्लाय केला तरी सेकंड टर्म बनेल पॉझिटिव्ह, फर्स्ट टर्म बनेल निगेटिव्ह. हा मिळेल तुम्हाला. आणि याला मल्टिप्लाय आहे इकडे एच सी एक फॅक्टर आणखी ॲडिशनल आहे त्याला आपण इकडे लिहू 1 अपॉन एच सी. या टर्म जर का तुम्ही पूर्ण अरेंज केल्या तर इथे तुम्हाला मिळेल m e स्क्वेअर अपॉन 8 पाय स्क्वेअर अपॉन 8 पाय स्क्वेअर h क्यूब c इप्सिलॉन 0 स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन फायनल स्टेट स्क्वेअर मायनस 1 अपॉन इनिशियल स्टेटचा स्क्वेअर. तर ही जी ब्रॅकेटमधली टर्म आहे पूर्ण, ब्रॅकेटमधल्या पूर्ण टर्मला डिनोट करायचं इन्फानाइट मास असणारा रेडबर्ग्स कॉन्स्टंट 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर इन्फिनिटी इंटू 1 अपॉन nf स्क्वेअर मायनस 1 अपॉन ni स्क्वेअर. 1 अपॉन nf स्क्वेअर मायनस 1 अपॉन ni स्क्वेअर. हा वाला फॉर्म्युला मिळाला तुम्हाला वेव्हलेंथचा. हा वाला वेव्हलेंथचा फॉर्म्युला ज्यामध्ये आर इन्फिनिटी जो असतो या आर इन्फिनिटीची व्हॅल्यू असते 1.09 इंटू 10⁻⁷ मीटर इनवर्स और याला म्हणतात पर मीटर. ही असती रेडबर्ग्स कॉन्स्टंट. काय आहे हा? रेडबर्ग्स कॉन्स्टंट. आणि इन्फिनिटीचं मिनिंग काय आहे? by assuming mass of nucleus as infinity. जेव्हा इन्फानाइट न्यूक्लियसचा मास असं अज्यूम करून आपण काय केलंय? कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तेव्हा एनर्जी रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते आर इन्फिनिटी. आणखी एक इम्पॉर्टंट आहे बघा यामध्ये रिझल्ट, तो म्हणजे 1 अपॉन आर इन्फिनिटी जी असते त्याची व्हॅल्यू असते 911 एंगस्ट्रॉम, 911 एंगस्ट्रॉम. हा रिझल्ट तुम्हाला समोर आता ज्यावेळेस आपण सिरीज कॅल्क्युलेशन करू त्यामध्ये युजफुल ठरेल. यालाच कसं लिहू शकतो तुम्ही? न्यू बार. न्यू बार काय असतो बघा? वेव्ह नंबर 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू आर इन्फिनिटी. ज्या स्टेटमध्ये ट्रान्झिशन करत आहे इलेक्ट्रॉन त्या फायनल स्टेटच्या करस्पॉन्डिंग असणारा प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर मायनस इनिशियल स्टेटमध्ये असणारा ज्या स्टेटमधून ट्रान्झिशन करत आहे त्या इनिशियल स्टेटच्या करस्पॉन्डिंग प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा स्क्वेअर सबट्रॅक्ट करायचा आणि फायनल स्टेट ज्या स्टेटमध्ये ट्रान्झिशन करत आहे त्याच्या करस्पॉन्डिंग प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या स्क्वेअरच्या दोन्हीचे रेसिप्रोकल. ज्यामध्ये न्यू बार काय आहे? वेव्ह नंबर. न्यू बार काय आहे? वेव्ह
नंबर. न्यू बार आहे वेव्ह नंबर. आता आपण काय करू, हायड्रोजन ॲटम मध्ये येणारे डिफरंट सिरीज बघू. त्यामध्ये लिहू पहिली सिरीज, ती म्हणजे लायमन सिरीज. कुठली आहे? लायमन सिरीज. लायमन सिरीज. यामध्ये लिहा, these series are produced किंवा these series are produced when electron from Ni is equal to 2, 3, 4 so on up to infinity make transition to Nf is equal to 1 state. म्हणजेच इनिशियल इलेक्ट्रॉन इनिशियली सेकंड, थर्ड, फोर्थ अप टू इन्फिनिटी कुठल्या लेवलमध्ये असू शकतो, जेव्हा ते त्याचं ट्रान्झिशन n इज इक्वल टू 1 या स्टेटवर करेन तेव्हा लायमन सिरीज काय होती, प्रोड्यूस होती. लायमन सिरीज प्रोड्यूस होती. त्यानंतर दिस सिरीज प्रोड्यूस्ड फोटॉन. दिस सिरीज प्रोड्यूस्ड फोटॉन लाइज इन UV रिजन. लाइज इन UV रिजन म्हणजे या सिरीज मधून जो लाईट प्रोड्यूस होईल किंवा जो फोटॉन प्रोड्यूस होईल तो आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार नाही, कारण तो अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये असतो. तर मग आता याचं बघू आपण. फर्स्ट लाईन इन लायमन सिरीजची वेवलेंथ काय? फर्स्ट लाईन इन लायमन सिरीज. लायमन सिरीज. तर बघा, फर्स्ट लाईनच्या करस्पॉन्डिंग इनिशियल स्टेट काय असेल 2 आणि फायनल स्टेट तर प्रत्येकामध्ये फिक्स आहे. Ni इज इक्वल टू 2 आणि Nf इज इक्वल टू 1 पुट करायचा वेव्ह नंबरवाला जो फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केला अगोदर त्यामध्ये. बघा, त्यामध्ये जर का पुट केलं तर आपल्याला मिळेल 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी इंटू 1 इथे काय असतो Nf किती आहे? फायनल स्टेट 1. फायनल स्टेट किती आहे? 1. 1 चा स्क्वेअर मायनस इनिशियल स्टेट किती आहे? 2 त्याचा स्क्वेअर. इनिशियल स्टेटचा स्क्वेअर. यामध्ये व्हॅल्यूज पुट अप करायच्या. 1 इन्फिनिटी 1/1 म्हणजे 1 मायनस 1/4 इज इक्वल टू r इन्फिनिटी 1 मायनस 1/4 हा मिळतो तुम्हाला 3/4. हा मिळतो 3/4. याला काय करायचं आहे? परत रिअरेंज करायचं आहे. काय करायचं आपल्याला? लॅम्बडा इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 4/3 इंटू 1/r इन्फिनिटी आणि 1/r इन्फिनिटीची व्हॅल्यू आपण आत्ताच किती लिहिली? 911 अँगस्ट्रॉम इंटू आहे 4/3. 4/3. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर हे मिळेल तुम्हाला हा 911 इंटू 4/3 ची व्हॅल्यू मिळेल 1.33 अँगस्ट्रॉम. म्हणजे याला जर तुम्ही सॉल्व केलं तर लॅम्बडा अप्रॉक्सिमेटली मिळतो 1215 अँगस्ट्रॉम. 1215 अँगस्ट्रॉम. म्हणजेच लायमन सिरीज मध्ये जी फर्स्ट लाईन आहे त्या फर्स्ट लाईनच्या करस्पॉन्डिंग जी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथची व्हॅल्यू किती मिळाली? 1215 अँगस्ट्रॉम. त्यानंतर सिरीज लिमिट कशाचं? लायमन सिरीजचं. सिरीज लिमिट ऑफ लायमन सिरीज. सिरीज लिमिट कुठल्या करस्पॉन्डिंग असतो? जेव्हा ट्रान्झिशन होत असतं n इज इक्वल टू इन्फिनिटी. जेव्हा इनिशियल लाईन असते इन्फिनिटी, इलेक्ट्रॉन इन्फायनाइट लेवलवरून फायनल 1 लेवलवर ट्रान्झिशन करतो त्याच्या करस्पॉन्डिंग जी वेवलेंथ असते ती असते सिरीज लिमिट. यामध्ये सिरीज लिमिटच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ काय निघेल? 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी 1 इनिशियल किती आहे? इन्फिनिटी 1 इन्फिनिटीचा स्क्वेअर. फायनल किती आहे? बघा हे 1 इनिशियल 1 इथे असतं फायनलचा स्क्वेअर आणि इनिशियलचा स्क्वेअर. हा मिळतो r इन्फिनिटी 1/1 म्हणजे 1 आणि 1 इन्फिनिटी स्क्वेअर म्हणजे इन्फिनिटी आणि 1 इन्फिनिटी असतो 0. 1 इन्फिनिटी असतो 0. म्हणजेच यामधून लॅम्बडाची व्हॅल्यू काय मिळेल? 1/r इन्फिनिटी.
आणि 1/r इन्फिनिटीची व्हॅल्यू म्हणजे 911 अँगस्ट्रॉम, म्हणजे लॅम्बडा इन्फिनिटी किती मिळेल तुम्हाला 911 अँगस्ट्रॉम. ही काय आहे, सिरीज लिमिट आहे कशाची, लायमन सिरीजची. बघा सेटमध्ये तुम्हाला यावर बेस डायरेक्ट क्वेश्चन राहत असेल की सिरीज लिमिट काय आहे किंवा लायमन सिरीजच्या फर्स्ट लाईनची वेवलेंथ काय आहे. हे जे आपण घेत आहोत हे सर्वच्या सर्व क्वेश्चन्सचेच प्रकार आहे, फक्त आपण थिअरीमध्ये डिस्कस करत आहोत. यावरच बेस तुम्हाला असे क्वेश्चन राहतात. क्वेश्चन्स कसा राहतो की विच ऑफ द फॉलोइंग gives the series limit of Lyman series in हायड्रोजन ॲटम. अशा पद्धतीचे तुम्हाला क्वेश्चन्स असतो आणि खाली 4 ऑप्शन्स दिलेले असतात. खाली 4 ऑप्शन्स असतात, त्यामध्ये ऑप्शन ए असतो 900 अँगस्ट्रॉम, ऑप्शन बी असतो 911 अँगस्ट्रॉम, ऑप्शन सी असतो 1000 अँगस्ट्रॉम आणि ऑप्शन डी असतो यापेक्षा काहीतरी वेगळा. तर तुम्हाला इथे सॉल्व्ह करावं लागतं आणि आपण वरतीच सोल्युशन काढलं. आपल्याला माहिती आहे की सिरीज लिमिट काय असतं 911 अँगस्ट्रॉम. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला काय असतात सीटमध्ये फ्रेम होत असतात. हे झालं लायमन सिरीजचं. त्यानंतर आहे नेक्स्ट सेकंड नंबरला बाल्मर सिरीज. कुठली, बाल्मर सिरीज. आता ही सिरीज केव्हा प्रोड्यूस होते, तर यामध्ये लिहा की दीज series are produced when electron makes its transition from initial state 3, 4, 5 so on up to infinity to NF is equal to 2 states. म्हणजेच काय, जेव्हाही हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन इनिशियल स्टेट ज्याची 3, 4, 5, 6 अप टू इन्फिनिटी पर्यंत कुठलीही असेल आणि तो NF इज इक्वल टू 2 या लेवलवर जर का त्याचं ट्रान्झिशन करत असेल तर ज्या सिरीज प्रोड्यूस होतात त्या असतात बाल्मर सिरीज. आणि बाल्मर सिरीजमध्ये प्रोड्यूस होणारा जो फोटॉन असतो काय, द फोटॉन और लाइट, किंवा याला काय म्हणू शकता तुम्ही रेडिएशन, फोटॉन, लाइट और रेडिएशन प्रोड्यूस्ड इन बाल्मर सिरीज मध्ये जे काही लाइट, रेडिएशन और फोटॉन प्रोड्यूस होतात इट इज लाइज इन व्हिजिबल रिजन ऑफ स्पेक्ट्रम. बघा, व्हिजिबल रिजन ऑफ स्पेक्ट्रम म्हणजेच जेव्हा हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन Ni इज इक्वल टू 3, 4, 5 और इन्फिनिटी अशा कुठल्याही लेवलवरून NF इज इक्वल टू 2 या लेवलवर जर का ट्रान्झिशन करत असेल तर जो स्पेक्ट्रम प्रोड्यूस होतो किंवा जे रेडिएशन हायड्रोजन ॲटम इमिट करतो ते रेडिएशन लाईज करतं व्हिजिबल रिजन मध्ये, म्हणजे जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. बघा मग किती ॲडव्हान्टेजेस आहे बाल्मर सिरीजचं. यस, तर हे 2 पॉईंट लिहून घ्या. त्यानंतर आपण काय करू, बाल्मर सिरीजची फर्स्ट लाईन, त्याच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ आणि त्याचं सिरीज लिमिट कॅल्क्युलेट करू. फर्स्ट काढायचं आहे काय, फर्स्ट लाईन इन बाल्मर सिरीज. बघा आता सेल्फ ट्राय करून बघा. बाल्मर सिरीजचं पहिलं लिमिट काय असेल रे बाबा, इनिशियल लाईन असेल 2 आणि इनिशियल लाईन असेल 3 आणि फायनल लाईन असेल 2. कारण बाल्मर सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन जे ट्रान्झिशन करणार आहे ते NF इज इक्वल टू 2 स्टेटवर. तुम्ही काय करायचं आहे, या व्हिडिओला पॉज करून अगोदर सेल्फ ट्राय करायचं आहे, नाही तर मग आपला व्हिडिओ आहेच समोर. ठीक आहे, चला काढू आता. 1/λ इज इक्वल टू R इन्फिनिटी. फायनल स्टेट काय आहे बाबा 2 म्हणजे 1/2². इनिशियल काय आहे 3 म्हणजे 1/3². बस यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या.
यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. मग आर इन्फिनिटी 1/2 म्हणजे 1/2 स्क्वेअर म्हणजे 4, 1/3 स्क्वेअर म्हणजे 9. यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, याला सॉल्व्ह केलं तर हे मिळेल तुम्हाला 9 - 4/9 × 4 किती येतं नमचो? 35 का? नाही रे बाबा 36. काय येतं? 36. 9 - 4 5 म्हणजे इकडे काय मिळतं तुम्हाला? आर इन्फिनिटी × 5/36. राईट हँड साईडला आहे 1/λ, बट आपल्याला काय पाहिजे? लॅम्बडा. या टर्मला करायचं रिअरेंज. याला रिअरेंज केलं तर हा मिळेल 36/5 × 1/r इन्फिनिटी. आणि 1/r इन्फिनिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे का? यस. किती आहे ती? 911 अँगस्ट्रॉम. म्हणजेच वेव्हलेंथ किती मिळेल फर्स्ट लाईनची? 36/5 × 911 अँगस्ट्रॉम. 911 अँगस्ट्रॉम. 36 ला जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं तर हे किती मिळेल? 7.2 × 911 अँगस्ट्रॉम. याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती मिळतं तुम्हाला? 6559.2 अँगस्ट्रॉम. ही काय मिळते तुम्हाला? फर्स्ट लाईन इन बाल्मर सिरीजची वेव्हलेंथ. आणि ही वेव्हलेंथ तुम्हाला दिसत असेल की ही जी वेव्हलेंथ आहे ही वेव्हलेंथ व्हायलेट कलरच्या वेव्हलेंथच्या करस्पॉन्डिंग दिसत आहे. व्हायलेट वेव्हलेंथच्या करस्पॉन्डिंग दिसत आहे. याला असे लिहू शकतो तुम्ही, किंवा डिफरंट बुक्समध्ये तुम्हाला फर्स्ट लाईन जी आहे बाल्मर सिरीजची ती 655.92 नॅनोमीटर अशी सुद्धा लिहिलेली मिळू शकते. तर अँगस्ट्रॉमचं नॅनोमीटरमध्ये कन्व्हर्सेशन तुम्हाला येतच असेल. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर, आणि नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁻9. तो एक पॉईंट इकडे खरकवला म्हणजे काय झाला? 9.2 चा म्हणजे 9.2 चा 655.92. अच्छा, त्यानंतर आता काढू आपण सिरीज लिमिट. काय? सिरीज लिमिट. सिरीज लिमिट ऑफ बाल्मर सिरीज. सिरीज लिमिट ऑफ बाल्मर सिरीज. सिरीज लिमिट काय असेल? सिरीज लिमिटसाठी इनिशियल स्टेट असेल इन्फिनिटी, आणि फायनल तर बाल्मर सिरीजसाठी फिक्स आहे किती? 2. ही व्हॅल्यू पुट करायची फॉर्म्युल्यामध्ये आणि अगोदर सील ट्राय करायचे. बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. काय मिळेल तुम्हाला? आर इन्फिनिटी इनिशियल स्टेट फायनल स्टेट किती आहे? 2 चा स्क्वेअर मायनस इनिशियल स्टेट इन्फिनिटी, इन्फिनिटीचा स्क्वेअर. 1/∞ असतो 0, आणि 1/2 स्क्वेअर म्हणजे 4. म्हणजे राईट हँड साईड मिळाले तुम्हाला आर इन्फिनिटी अपॉन 4, आणि इकडे 1/λ. आपल्याला 1/λ पाहिजेत का? नाही. काय पाहिजेत? लॅम्बडा. मग याला रिअरेंज करायचं. याला रिअरेंज केल्यानंतर लॅम्बडा काय मिळेल तुम्हाला? 4 इंटू किंवा 4/r इन्फिनिटी. 1/r इन्फिनिटी म्हणजे 911 इंटू हा 4 काय मिळतो? अँगस्ट्रॉम. म्हणजे वेव्हलेंथ मिळते लॅम्बडा इज इक्वल टू किती मिळते तुम्हाला? 3644 अँगस्ट्रॉम. 3644 अँगस्ट्रॉम, जी की रेड कलरच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ आहे अप्रॉक्सिमेटली. याला डिफरंट बुक्समध्ये 364.4 नॅनो, 364.4 और समटाइम्स 365 365 नॅनोमीटर सुद्धा दिलेलं असतं. हे काय आहे? सिरीज लिमिट आहे. कशाचं? बाल्मर सिरीजचं. या लेक्चरमध्ये आपण लायमन सिरीज आणि बाल्मर सिरीजची सिरीज लिमिट कॅल्क्युलेट केली. आता समोरचा जो नेक्स्ट लेक्चर येईल, लेक्चर नंबर 5, त्यामध्ये काय करू आपण? समोरच्या ज्या काही सिरीज आहे हायड्रोजन ॲटमच्या स्पेक्ट्रमच्या, कुठल्या? पास्टन सिरीज, ब्रॅकेट सिरीज, फुल सिरीज, आणि आणखी काही टर्मिनॉलॉजीज रिलेटेड टू हायड्रोजन स्पेक्ट्रम त्या बघू, आणि यावर बेस काही कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात ती पण बघू. त्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे फेल्युअर काय झाले, बोर्स ॲटॉमिक मॉडेल कुठे फेल ठरलं ते बघू. त्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल नंतर जर नेक्स्ट मॉडेल आलं समरफेल्ड विल्सन मॉडेल, त्याबद्दल थोडंफार बघू, आणि वेक्टर ॲटम मॉडेल आणि समोरचे टॉपिक्स बघत जाऊ. ओके, तुम्ही यामध्ये जे काही झालंय ते तुम्ही रिवाइज करा, आणि याच्यावर बेस जर का तुम्हाला काही क्वेश्चन्स मिळतील प्रॅक्टिस कुठल्या डिफरंट बुक्समध्ये तर ती तुम्ही ट्राय करू शकता.